दरम्यान हवेची गुणवत्ता खराब होण्यामागे नेमकी कारणं काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। श्वास घेण्यास त्रास, घसा खवखवणं आणि खोकला, दमा आणि ॲलर्जीची लक्षणं वाढवणं, फुफ्फुसाच्या गंभीर आजारांचा धोका वाढणं, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढणं, हृदयाच्या कार्यावर नकारात्मक परिणाम या खराब हवेमुळे होऊ शकतो। मेंदूशी संबंधित आजार जसे की अल्झायमर आणि पार्किन्सन सारखा रोग उद्भवू शकतो। मानसिक गुंतागुंत आणि ऑटिझम होऊ शकतं। लहान मुलं, वृद्ध व्यक्ती यांच्यावर वायू प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे। गरोदर महिला आणि गर्भावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो। गर्भाच्या वाढीवर आणि जन्माच्या वजनावर सुद्धा परिणाम होतो।